नमस्कार सर्वांना. आजच्या या नवीन आणि अत्यंत रंजक विश्लेषण सत्रात खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा भन्नाट आणि नाविन्यपूर्ण मानसशास्त्रीय पद्धतीवर चर्चा करणार आहोत, जी आपल्या अंतर्मनाची अफाट शक्ती खऱ्या अर्थाने जागृत करण्याचं वचन देते. हे केवळ एखादं वरवरचं विश्लेषण नाहीये बरं का, तर मानवी मनाची अमर्याद क्षमता सिद्ध करणाऱ्या एका क्रांतिकारी संकल्पनेचा हा सखोल अभ्यास असणार आहे. चला तर मग सुरू करूया. दिवसेंदिवस प्रत्येक प्रकारे मी अधिक चांगला आणि चांगला होत आहे. हे वाक्य कधीतरी ऐकलेलं वाटतंय ना? अगदी बरोबर. हा मंत्र आजच्या काळातही अत्यंत आधुनिक वाटतो आणि जगभरात प्रसिद्ध आहे. आज आपण ज्या कार्यपद्धतीचं विश्लेषण करणार आहोत त्याचा हाच मूळ पाया आहे. हा मंत्र इतका प्रभावी का आहे आणि तो केवळ एक सकारात्मक विचार नसून एक अत्यंत शक्तिशाली वैद्यकीय आणि मानसिक साधन कसं आहे हे आज नक्की स्पष्ट होईल. आणि या प्रसिद्ध मंत्राचे जनक आहेत MLQA. हेच ते सचेतन स्वयंसूचनेचे प्रणेते. आजचं आपलं हे सत्र त्यांच्या या अचूक आणि प्रभावी तंत्रांवर आधारित एक प्रकारे मास्टर क्लास ठरणार आहे. त्यांच्या मूळ संशोधनातील अतिशय महत्त्वाची माहिती आज आपण उलगडणार आहोत. ठीक आहे, चला तर मग यात सविस्तर माहिती घेऊया. आजच्या विश्लेषणाची रूपरेषा अशी आहे: सुरुवातीला एका फार्मसिस्टचा शोध, त्यानंतर कल्पनाशक्तीचा इच्छाशक्तीवर विजय, अंतर्मन प्रणाली, मूळ कार्यपद्धती, तिचे व्यावहारिक उपयोग आणि शेवटी या पद्धतीविषयीचे सत्य आणि गैरसमज. चला थेट विषयाला हात घालूया. भाग 1. एका फार्मसिस्टचा शोध. या जागतिक चळवळीचा उगम नेमका कसा झाला ते पाहूया. एमिल कुए यांचा प्रवास खरोखरच खूप रंजक आहे. विचार करा, 1857 मध्ये जन्मलेल्या कुए यांनी जेव्हा स्वतःचं क्लिनिक आणि औषधांचं दुकान सुरू केलं तेव्हा ते रुग्णांवर उपचारासाठी संमोहन म्हणजेच हिप्नोटिझमचा वापर करत असत. पण जसजशी वर्षे गेली त्यांना जाणवलं की फक्त 10% रुग्णच खरोखर संमोहित होतात. शिवाय अनेकांना त्या संमोहनाची भीतीही वाटायची. त्यामुळे 1910 मध्ये निवृत्त होईपर्यंत त्यांनी संमोहन पूर्णपणे सोडून दिलं आणि एका नवीन पद्धतीचा अवलंब केला. या नवीन पद्धतीद्वारे ते दरवर्षी तब्बल 15,000 रुग्णांवर यशस्वी उपचार करत होते. हा बदल नेमका कसा घडला ते आता पाहूया. वळूया भाग 2 कडे. कल्पनाशक्तीचा इच्छाशक्तीवर विजय, एक वैचारिक बदल. आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न पडतो, तो म्हणजे सचेतन स्वयंसूचना म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ही अशी एक पद्धत आहे जिथे आपण आपल्या नैसर्गिक सूचनेची सूत्र स्वतःच्या हातात घेतो. आपल्या अनेकदा नकारात्मक किंवा नकळत घडणाऱ्या सवयी असतात, त्यांना एका जाणीवपूर्वक वापरल्या जाणाऱ्या साधनात रूपांतरित केलं जातं, जेणेकरून अंतर्मनाला आणि पर्यायाने संपूर्ण शरीराला हवी तशी दिशा देता येईल. आणि हे अगदी उत्तम प्रकारे स्पष्ट करतं की जेव्हा जेव्हा इच्छाशक्ती आणि कल्पनाशक्ती यांच्यात संघर्ष होतो तेव्हा बाजी नेहमी कल्पनाशक्तीच मारते. कुवे याला लॉ ऑफ कन्व्हर्टेड एफर्ट असं म्हणतात. हे थोडं आश्चर्यकारक वाटेल, पण इच्छाशक्तीला जाणीवपूर्वक प्रयत्नांची गरज असते आणि हे मला जमणार नाही या केवळ एका विचाराने ती लगेच कमकुवत होते. या उलट कल्पनाशक्ती आपल्या अंतर्मनावर निर्विवाद वर्चस्व गाजवते. जर कल्पनेने एखादी गोष्ट अशक्य मानली तर इच्छाशक्ती कितीही प्रबळ असली तरी यश मिळत नाही. कल्पनाशक्ती ही खरोखरच खूप प्रभावी आहे. भाग 3. अंतर्मन प्रणाली. आपल्या आंतरिक शक्तींचा नेमका वापर कसा होतो ते आता समजून घेऊया. ही आकडेवारी पहा, खरोखरच थक्क करणारी आहे. फ्रेंच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मते कोणत्याही आजारातून बरे होण्यासाठी 40 ते 50% वाटा हा पूर्णपणे रुग्णाच्या मानसिकतेचा असतो. याचा अर्थ काय? तर केवळ मी बरा होत आहे या एका सकारात्मक विचारामुळे बरे होण्याची शक्यता जवळजवळ दुप्पट होते. औषधं आणि इतर उपचार हे केवळ 55% काम करतात, पण उर्वरित सर्वात महत्त्वाचं काम हे आपलं अंतर्मन करत असतं. आता पाहूया भाग 4. मूळ कार्यपद्धती म्हणजे रात्रीची नेमकी दिनचर्या काय असावी. आता आपण या पद्धतीच्या प्रत्यक्ष कृतीकडे वळणार आहोत. ही ती प्रत्यक्ष कृती आहे जी दररोज रात्री झोपण्यापूर्वी करायची आहे. जणू काही हे एक स्टेप बाय स्टेप गाईडच आहे. सर्वात आधी अंथरुणावर अगदी आरामात बसायचं आहे. मन पूर्णपणे शांत आणि निष्क्रिय करायचं आहे. आणि मगाशी आपण पाहिलेलं वाक्य दिवसेंदिवस प्रत्येक प्रकारे हे अगदी संथ आवाजात स्वतःला ऐकू येईल असं पुटपुटायचं आहे. आता मोजण्याची चिंता नको म्हणून 20 गाठी असलेली एक दोरी सोबत ठेवली जाते आणि प्रत्येक वाक्याला एक गाठ मोजली जाते. झोप आणि जागृतीच्या मधल्या या अवस्थेत आपलं अंतर्मन सर्वात जास्त ग्रहणशील असतं. पण थांबा, इथे एक अत्यंत मोठा विरोधाभास आहे.
जो या नियमांमध्ये स्पष्टपणे दिसतो. यशाचा सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे कोणताही जाणीवपूर्वक प्रयत्न किंवा एकाग्रता टाळायची आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. जर हे वाक्य बोलताना आपण एकाग्र होण्याचा किंवा जोर देण्याचा प्रयत्न केला तर आपली जाणीवपूर्वक इच्छाशक्ती जागी होते आणि स्वयंसूचनेचा संपूर्ण प्रभावच संपुष्टात येतो. म्हणूनच मन पूर्णपणे निष्क्रिय ठेवणं आणि कोणत्याही एका विशिष्ट आजाराचा उल्लेख न करता सामान्य वाक्याचाच वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. भाग 5. व्यावहारिक उपयोग आणि नियम. सामान्य सूत्राच्या पलीकडे जाऊन याचा कसा वापर होतो ते पाहूया. सामान्य आरोग्याव्यतिरिक्त जर अचानक एखादी तीव्र शारीरिक वेदना होत असेल तर त्यासाठी कुवे यांनी एक खास तंत्र सांगितलं आहे. प्रभावित भागावर हलक्या हाताने पण अत्यंत वेगाने हात फिरवायचा आणि त्याचवेळी ते जात आहे असं पुटपुटायचं. असं केल्याने मनाला त्या वेदनेपासून दूर ठेवलं जातं आणि या जलद कृतीमुळे अंतर्मनाला ती वेदना विसरण्याची एक वेगळीच दिशा मिळते. हे खरंच खूप प्रभावी आहे. लहान मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी ही पद्धत आणखी एका वेगळ्या आणि उत्तम प्रकारे वापरता येते. मूल जेव्हा गाढ झोपेत असतं तेव्हा त्याच्या पलंगापासून साधारण 3 फूट दूर उभे राहून त्याच्यात कोणते गुण असावेत किंवा कोणते दोष दूर व्हावेत याबद्दलची वाक्य 15 ते 20 वेळा पुटपुटायची असतात. हे सगळं मूळ झोपेतून न उठवता करायचं आहे. याचा फायदा असा होतो की या सूचना कोणत्याही तार्किक अडथळ्याविना थेट मुलाच्या अंतर्मनात कोरल्या जातात आणि त्याचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसू लागतात. भाग 6. सत्य आणि गैरसमज. यात चमत्कार असं काहीही नाही, हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. या पद्धतीविषयी अनेक गैरसमज आहेत, ते दूर करणं गरजेचं आहे. स्वतः कुवे यांनी नेहमी स्पष्ट केलं होतं की ते कोणतेही चमत्कार करणारे साधू किंवा देवदूत नाहीत. या पद्धतीचा कोणत्याही धर्माशी संबंध नाहीये. जसं एखादं रडणारं बाळ आईने उचलून घेतल्यावर नैसर्गिकरित्या शांत होतं कारण त्याच्या अंतर्मनाला सुरक्षिततेची सूचना मिळते, अगदी तसंच हे काम करतं. आपल्या शरीरात आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या शारीरिक आणि मानसिक प्रणालींचा हा केवळ एक योग्य आणि सुनियोजित वापर आहे. यात कोणतीही जादू नाही, हे शुद्ध विज्ञान आहे. आणि आता हे संपूर्ण विश्लेषण आपण एका अत्यंत विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने संपवूया. जर खरोखरच अंतर्मनावर नियंत्रण मिळवणं आणि कल्पनाशक्तीचा योग्य वापर करणं हीच आरोग्याची आणि यशाची खरी गुरुकिल्ली असेल तर आजचा आधुनिक समाज अजूनही केवळ इच्छाशक्ती, ताणतणाव आणि सततच्या जाणीवपूर्वक प्रयत्नांवर इतका का अवलंबून आहे? आपण आपल्या सर्वात शक्तिशाली साधनाला म्हणजेच अंतर्मनाला पूर्णपणे विसरलो आहोत का? कदाचित आपल्या रोजच्या सवयी आणि विचार करण्याच्या पद्धतीचा नव्याने विचार करण्याची हीच योग्य वेळ आहे. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.